मी रेवती कानडे, शशी मावशीची भाची. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे, सांभाळणारे खूप खूप व्यक्ती असतात. शशी मावशी त्याच्यातली एक आहे. आम्ही लहानपणी आजीकडे खूपदा म्हणजे खूपदाच जायचो. तेव्हा नेहमीच शशी मावशीकडे गाण्याचे कार्यक्रम, गानवर्धनचे ती नाटकं बसवायची, त्याच्या रिहर्सल्स आणि गझलचे कार्यक्रम, गझलचं तिचं शिक्षण स्वतःचं, ती उर्दू शिकायची, ते सर यायचे. तेव्हाही आम्ही तिथेच पडीक असायचो. त्यामुळे हे सगळं बघता बघता आमच्यावरती संगीताचे संस्कार होत गेले. तेव्हा लक्षातही आलं नाही की आपण काय शिकतोय, काय मी घेतलंय तिच्याकडनं. तेव्हा तर कधी-कधी कार्यक्रमांमध्ये नंतर आम्ही झोपून जायचो. ते कार्यक्रम होत राहायचे, आम्ही झोपलेल्या असायचो. पण आज व्हेन वी लुक बॅक ॲट इट, मी माझ्या मुलींना जेव्हा ते अनुभव सांगते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी खूप काही शिकून गेले. जरी मी खूप गाणं पुढे शिकले नाही, तरी अनेक गोष्टी मी तिच्याकडनं शिकले. त्याच्यामध्ये डिरेक्शन, तिचं जे डिरेक्शन होतं, त्यांनी ती जे शिकवायची, सांगायची, ते मला माझ्या आत्ता नंतरच्या आयुष्यात खूप उपयोगी आलं. मी नंतर डान्समध्ये MA केलं. सो दॅट इज वेअर मला असं लक्षात आलं की जे शशी मावशींनी मला शिकवलं तेव्हा, तिची डिरेक्शन स्किल किंवा एक मॅनेजमेंट असते. कुठलाही कार्यक्रम जेव्हा तुम्ही करता, तेव्हा त्याच्याकडे पूर्णपणे बघायची गरज असते. फक्त मी गेले, गायले, परत आले, असं होत नाही. सो ते मी तिच्याकडनं खूप शिकले. आणि मी जेव्हा स्वतः शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये प्रोग्राम डिरेक्ट केले, तेव्हा मला इतकंच वाटायचं मी एवढं इझिली कसं काय करू शकते. सो हे जे आपण लहानपणी शिकलेलो असतो धडे, ते ॲक्च्युअल असं कोणी शिकवत नाही की तू हे कर, ते कर. सो दॅट इज वन ऑफ हर क्वालिटीज की ती कुठलाही कार्यक्रम बघताना त्याच्याकडे होलसम असं बघते. म्हणजे जरी तिचा तो जॉब नसेल मे बी, तरीसुद्धा ती बघते स्टेज, बॅक स्टेज, डेकोरेशन. तर ती ॲक्च्युली फक्त गाणार असते, पण ती सगळ्याकडे बघते. आणि तिचे मॅनेजमेंट स्किल्स खूप अमेझिंग आहेत. आणि ती सगळ्यांना ना धरून ठेवते, कोणालाही नाराज होऊन देत नाही. मग ते आर्टिस्ट असतील, तबला आर्टिस्ट असतील, हार्मोनियम असतील किंवा कम्पेअर्स असतील. ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला हे फार महत्त्वाचं असतं की तुम्ही कोणाला नाराज नाही तर मग ते स्टेजवरती काहीतरी चेहरे पाडून बसले तर तुमचा कार्यक्रम पडतो. सो दीज आर हर क्वालिटीज. अदर दॅन दॅट असं बघायला गेलं तर छोट्या छोट्या ह्याच्यात मी पण गाण्याच्या ह्याच्यात पार्टिसिपेट करायची. सो एकदा शाळेमध्ये आम्ही कर्नाटक हायस्कूलमध्ये होतो, तर तिथे कन्नडा गाण्याची कॉम्पिटिशन होती. आणि मी असं ॲज युजल हात वर करून मी घेणार म्हणून नाव देऊन तर आले, पण पुढे काय करायचं काय काहीच कल्पना नाही. तर शशी मावशींनी माझ्याबरोबर कन्नड गाण्याची प्रॅक्टिस केली. आणि ज्या दिवशी कॉम्पिटिशन होती त्या दिवशी ती स्वतः लेक्चर्स तिचे सगळे कॉलेजमधले ॲडजस्ट करून माझ्याबरोबर हार्मोनियमची साथ द्यायला आली. म्हणजे प्रोत्साहन द्यायला की मी आहे, चल तू गा, कन्नड तर कन्नड, आपण करू काय ते. त्याच्यात मला सेकंड प्राईज मिळालं होतं. म्हणजे बिंग अ नॉन महाराष्ट्रीयन, कन्नड सॉन्ग मी ते तिथे गायलं. सो मी फार काही पुढे शिकले नाही गाणं. आणि माझ्या अरंगेत्रमला तिचा असा आग्रह होता की जरी बाकीची सगळी गाणं तमिळ आणि कन्नडमध्ये असली, आपल्याकडे एवढा वारसा आहे, आजोबा पण माझे नाटककार होते, तर आपण एक मराठी गाणं काहीतरी हे करू. तर त्याच्यासाठी तिने एक कृष्ण यशोदेचं गीत बांधलं होतं आणि मग ते आम्ही कोरिओग्राफ करून मी ते सादर केलं. आणि इट वॉज सो मच अप्रिसिएटेड, कारण इतर जी आलेली लोकं होती त्यांना काही बोधच लागत नव्हता की मी काय डान्स करते. पण हे गाणं मात्र सगळ्यांना आपलंसं वाटलं. ऐक यशोदेबाई असं ते गाणं होतं, तुझ्या हरीला सांगू काही. सो एकदम सगळ्यांना ते मनात जाऊन बसलं की अरे वा, म्हणजे कळलं की काय मी नाच करते. बाकी आठवणींमध्ये ती डिपार्टमेंटला आम्ही नेहमी तिच्या जायचो, झुलॉजीच्या. ती आम्हाला आवर्जून घेऊन जायची आणि तिथे त्या ड्रममध्ये सगळे क्लोरोफॉर्ममध्ये घातलेले बेडूक वगैरे ती आम्हाला असे दाखवायची. आणि लहानपणी आम्हाला अट्रॅक्शन होतं की जायचंच शशी मावशीबरोबर. ती आम्हाला खूप रंगीत खडूंची खोकी द्यायची ती की जा तुम्ही घेऊन जा खेळायला. अशी घरामध्ये पहिली नात मी आणि पहिली भाची तिची. त्यामुळे ऑफकोर्स आय ऑलवेज हॅड द प्रिव्हिलेज ऑफ ओव्हर पॅम्परिंग. लाडकी होतेच मी सगळ्यांची. आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक भावला होता, पॉपी म्हणून. तर एकदा मी तिला म्हटलं की पॉपीला पण जरा थंडी वाजते असं मला वाटतंय. तर विदिन अ डे एक छोटासा स्वेटर पॉपीसाठी तिने विणला आणि मला आणून दिला की घे तुझ्या डॉलसाठी स्वेटर. त्याच्यानंतर माझी मोठी मुलगी सानिका ज्या वर्षी झाली, आम्ही काहीतरी झबली बिबली घेतली होती अशी शिवून.
आणि ती झाल्यानंतर पहिल्या रात्रीतच लक्षात आलं की ती सगळी प्रचंड मोठी आहेत. असं जस्ट तिने ऐकलं होतं म्हणजे बोलताना बाळ झाल्यावरती. रातोरात शशीमावशीनी बसून 6 नवीन झबली शिवून दुसऱ्या दिवशी 12पर्यंत ती पोचवलेली होती, धुवून वाळवून. म्हणजे ही तिची कपॅसिटी आहे की पूर्ण तर ती करतेच, पण तिच्यामध्ये एक तो उरका म्हणा किंवा तो आवाका तिच्यामध्ये आहे की शी कॅन जस्ट मॅनेज इट. म्हणजे हा विचार येणं आधी की आपण एक पटकन साडी फाडूया, ती धुवून बाळासाठी कपडे शिवून तयार करून, आणि ते इतके परफेक्ट बसले सानिकाला, म्हणजे आय जस्ट कांट टेल यू. तो जो काय तिला जो डोळ्यात साईज पण बसला होता बाळाला बघून की हा आहे. म्हणजे आता तिचं फील्ड खरं गाण्याचं, झुलॉजी डिपार्टमेंटची ती आहे, पण कपडे शिवायचे कसे, बाळाला काय साईज कसा आहे, इतकं परफेक्शननी केलं. आणि तिच्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे तिचं मॅचिंग, ते पण आम्ही तिच्याकडनंच शिकलो आहे. कारण लहानपणापासून ती आवरायची तेव्हा आम्ही बघायचो, कॉलेजला जायची तेव्हा अतिशय व्यवस्थित स्टार्च किंवा इस्त्री साडी आणि एक रुमाल. पूर्वी ते निडल वुमन म्हणून दुकान होतं, तिथे रुमाल मिळायचे आणि त्या रुमालाला साईडनी टॅटिंगची बॉर्डर केलेली असायची. तो एक रुमाल त्रिकोणी ती खोचायची साईडला, आणि लिपस्टिक, आणि ऑफकोर्स शी वॉज अ प्रोफेसर, त्यामुळे काही बोल्ड किंवा लाऊड तिने कधी केलं नाही, पण अतिशय व्यवस्थित तो लुक तिने मेंटेन केला होता अनेक वर्ष. आणि तो पण आम्ही, असं मला वाटतं की नकळत ते आमच्यात आलेलं आहे मॅचिंगचं. त्यामुळे मी पण भयंकर मॅचिंग खूप करायची पूर्वी. सो तो एक अनुभव. आणि अनेक कार्यक्रमांना जेव्हा मी शशीमावशीबरोबर जायची किंवा कॉलेजमध्ये एस्पेशली, तर नेहमी सांगता शशीमावशीच्या पसायदानाने व्हायची आणि ते अतिशय अप्रिसिएट केलं जायचं. म्हणजे सगळ्यांना असं नंतर थोडा वेळ काही रिॲक्शन देऊ शकायचे नाहीत लोक, इतके ते त्याच्यात मंत्रमुग्ध व्हायचे. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स आय रिमेंबर, की तिचं पसायदान. आणि आम्ही असं ऐकून ऐकूनच तेच आमच्या आता ओरिजिनल विसरायला झालं आहे, इतकं तिचं पसायदान आमच्या मनामध्ये राहिलेलं आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे तिचा आवडीचा रंग लाल. तिला लाल रंग खूप आवडतो. सो तिच्याकडे एक लाल बादल्याची साडी होती पूर्वी. सो मी तिची लाडोबा असल्यामुळे एकदा तिने खास फोटोग्राफर बोलवला होता आणि आजीकडे आमच्या असे आरसा आणि 2 शेजारी अशी टेबल जसं होतं, तिथे तिने मला ती साडी नेसवून उभं राहून त्या फोटोग्राफरकडनं फोटो काढून घेतले होते. सो ते एक जरा कौतुक असं असतं, ते पण तिला खूपच आहे. सो अशी आमची ही मल्टीफॅसेटेड शशीमावशी. आणि कधीही रात्री कुठल्याही वेळी, सकाळ संध्याकाळ दुपार, आम्ही तिला फोन केला आणि काही प्रश्न विचारला, इट हॅज नेव्हर बीन, आय एम 47 इयर्स ओल्ड, आत्तापर्यंत एकदाही मला असा अनुभव आला नाही की तिच्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. काहीही, कुठल्याही फील्डमधला, फक्त संगीतातला नाही, तिच्याकडे त्याचं उत्तर असतंच असतं. म्हणजे कुठलं कॅरेक्टर असेल, महाभारतातलं म्हणा, रामायणातलं म्हणा, किंवा काही तुकारामांचं काहीतरी आम्हाला विचारायचं आहे, तिच्याकडे असतंच, ती सांगायलाच सुरू करते. सो शी इज लाईक नो इट ऑल. त्यामुळे आम्हाला काही अडलं की आम्ही तिला फोन करतो की अगं शशीमावशी असं असं झालं आहे, तू जरा सांगतेस का प्लीज. मग अगदी कामात असेल तर सांगते, थोड्या वेळाने कळवते, पण बहुतेक वेळा तिच्यात असतंच रेडी, म्हणजे इमिजिएटली कम्स आउट. सो आय फील शी इज लाईक अ टँक ऑफ नॉलेज. समुद्र आहे तिच्याकडे. आणि आम्ही अजून तेवढं शिकू शकलो नाही आहे. ती खूप काही अजून तिच्याकडे आम्हाला पण शिकण्यासारखं आहे. शिवाय म्हणजे क्रोशे आहे, एम्ब्रॉयडरी, विणकाम आम्ही कोणीच शिकलं नाही आहे. खरं शिकायची गरज आहे. सो अशा या सगळ्या आठवणी. आणि शी इज रिअली काय म्हणू आपण, एक सोफेस्टिकेटेड आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी असं मला वाटतं, तिने जे काय अचीव केलं त्याच्यामधनं. थँक्यू.